टेक 5. मी कांचन. तर आम्ही 2 जानेवारी 2026 निघालो इस्कॉनला रावेत. भक्तिशक्तीचा हा फ्लॅग घेत व्हिडिओमध्ये आम्ही निघालो. तर म्हणतात ना, आपल्याला मोटिवेट करायला देव येतोच, तसं काहीसं मोटिवेशन पुढं आम्हाला सिग्नलला भेटलं. स्टार्ट समथिंग न्यू, जे की आम्ही आधीच स्टार्ट केलं आहे. एकच दिवस झाला आहे, कॉन्फिडन्स पण तेवढा नाही आहे, पण करायचं आहे. कारण खूप वर्ष या गोष्टीच्या डोक्यात विचार करत राहिले, पण ते एक्झिक्यूट कधी झालं नाही, जे की आता होते. इस्कॉनला पोचलो. इस्कॉनला जाण्यामागचं कारण एकच की कोणते पण धार्मिक ठिकाणी गेलं की जी पॉझिटिव्हिटी भेटते ती वेगळीच असते. मग तिघींनी 3 कलरचे 3 गुलाब घेतले. फुलांकडून पण एक जो फ्रेशनेस भेटतो त्यांना पाहून, तो काही वेगळाच असतो. त्याच्यानंतर आपले पादत्राणी म्हणजे चपला व्यवस्थित बॅगमध्ये ठेवून टोकन घेऊन आम्ही निघालो. एनर्जी, पॉझिटिव्हिटी याची गरज आपल्याला रोजच असते. इथलं एक पॉझिटिव्ह थिंग म्हणजे इथे एंट्री करतानापासूनच स्पीकर लावलेले आहेत, ज्याच्यातून आतमधला आवाज येत असतो, हरे कृष्ण हरे रामा. म्हणजे तुम्ही एंट्री करता तसंच तुमच्यात ती पॉझिटिव्हिटी संचाराला लागते. या टेम्पललाही मी 7-8 वेळा आलेले आहे आणि दरवेळी येते तेव्हा एक वेगळीच एनर्जी भेटते. आपले पाय स्वच्छ धुवून पुढच्या स्वारीला म्हणजेच राधे राधे राधेकृष्णांच्या दर्शनाला आमची सवारी निघाली. तसं तर कालच यायचं होतं, म्हणजे 1 जानेवारीला खूप गर्दी होती. लोकांकडून तिथले ऐकलंच, पण देव आम्हाला त्या गर्दीत कष्ट द्यायचे नव्हते त्याला. म्हणून दिवसभर आमच्या इथं लाईट नव्हती, पाणी नव्हतं. सो आम्ही आंघोळ न करता तर देवाला येऊ शकत नव्हतो. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जानेवारीला म्हणजेच आजचा प्लॅन केला. विष्णू देवता कसे शांत झोपलेत बघा. इस्कॉनला आल्यावरती त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिल्यावरती जे काही आपल्या बॉडीत संचारतात, जी काही आपल्याला एनर्जी भेटते, ही काहीशी वेगळीच होती. असा काहीसा नजारा, चंद्र आणि आजूबाजूचं रेकॉर्डिंग करत आम्ही मेन मंदिराकडे प्रस्थान केले. इथं गेल्यावरती मी व्हिडिओ शूट करत होते आणि या दोघी कुठे गेल्या मला समजलंच नाही. मग परत हळूच आतमध्ये बघितलं तर हे आतमध्ये जाऊन पोचल्या होत्या. इथं तुम्ही नक्की या. इथं तुम्हाला बरंच डोळ्यांना भावून जाणारं, नॉलेज देणारं आणि आपल्या देवाकडे ओढून ठेवणाऱ्या गोष्टी भेटतात. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम. 7ला दर्शन होणार होतं, मग आम्ही 10-15 मिनटं आधीच गेलो होतो. आम्ही बसून घेतलं, थोडंफार मी असं शूट केलं. माझ्या मोबाईलची क्लॅरिटी तितकी पण चांगली नाही आहे, पण प्रयत्न केला. मग असं जेव्हा का ते दिसणार होते श्रीकृष्ण, मी माझ्या कॅमेऱ्यात काही शूट होते पाहत नव्हते, कारण ते माझ्यासाठी तेवढं इम्पॉर्टंट नव्हतं जेवढं मला माझ्या डोळ्यांनी पाहणं इम्पॉर्टंट होतं. सो मी आधी ते पाहून घेतलं आणि नंतर व्हिडिओसाठी शूट केलं. वाटतं मला की हे सगळं शूट करायला पाहिजे का, पण मे बी याच्यातून पण कोणाकडं तरी पॉझिटिव्ह एनर्जी जाईल असं आपण विचार करू शकतो ना. मग असंच मी राधाकृष्णांचा व्हिडिओ घेतला. त्यांचा जो पोशाख होता तो डोळ्यात भारून घेण्यासारखा होता. एवढा सुंदर होता राधाराणीचा पोशाख, खूप सुंदर होता. त्याच्यानंतर आम्हाला हे जलचं पण आशीर्वाद म्हणतो त्या टाईपमध्ये भेटलं, फूल भेटलं. आमचं फूल तिथंपर्यंत समोरपर्यंत गेलं. हे काय ते आमचे फूलच ठेवतात जे आम्ही फूल घेऊन आलो होतो जे लोक. मग जो आनंद असतो त्या मूर्तीकडं पाहण्यात, त्यांच्याशी संवाद करण्यात, त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहण्यात आणि आपल्यातले सगळे दोष विसरून जाण्यात, तो काहीसा वेगळाच असतो. म्हणून तर जायचं असतं देवाला भेटायला, देवाच्या एनर्जीत. देव आपल्यात आहे हे ते जितकं खरं आहे तितकंच त्याच्या मूर्तीकडं पाहून जेवढे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते ते पण खरं. तुम्ही पाहू शकता कितीच सुंदर डोळ्यांना भारी वाटेल असं दृश्य होतं, त्यांचा पोशाख होता. त्याच्यानंतर आमच्या 2 गाईड होत्या, त्या मला सांगत होत्या इथलं शूट घे, तिथलं शूट घे, हे तू घेऊ शकतीस. आणि त्यांचीच कृपा की मी हे सगळं शूट करते, कारण आपल्याला कोणाचा तरी आधार असावाच लागतो, सपोर्ट असावाच लागतो. तर इथं 4 जानेवारीला म्हणजे संडेला
पुष्पाभिषेक आहे. तर माझा व्लॉग एवढा व्हायरल होईल असं मला वाटत नाही, पण तरी कोणाला तरी उपयोगी पडला असतं म्हणून मी त्याचं डिटेल अपडेट घेतलं आणि निघालो. इथली परत कात्रजचे पण इस्कॉनची जी खिचडी असते, प्रसाद असतो, तो अप्रतिम असतो. पण आम्ही आतमध्ये एवढे दंग होतो की आम्ही लेट झालो. त्याच्यानंतर आम्ही एक्झिट घेतलं. मस्तपैकी ऑटो तनीनं ओला बुक केली. मी स्वतःचा शूटच घेतला नव्हता, मग घेतला, तिघीला बी घेतलं नव्हतं. मग अंधारात काही येत नव्हतं, मग टॉर्चचं जुगाड केलं आणि रूमवर आलो. हरे कृष्ण.